महाराष्ट्र शासनानं मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठे मोर्चे निघाले तेव्हा मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये या दोन्हीही सरकारमध्ये मराठी माणसांच्यासाठी आणि मराठी विद्यार्थ्यांच्यासाठी सारथी ही संस्था स्थापन केली। याचे शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते जून 2024 पासून ते या जून जवळजवळ 1 वर्षभर पैसे आलेले नाहीत आणि पैसे न आल्यामुळं विद्यार्थ्यांची फार मोठी कुचंबणा होते। किमान 31 मार्च 2025ला हे पैसे ट्रेझरीमध्ये जमा व्हायला पाहिजे होते, पण सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता मला असं वाटतं की सरकार आर्थिक अडचणीत आहे। सारथीच्या निधीवरनं गेले अनेक महिने वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत विद्यार्थ्यांच्याकडनं, मात्र निधीचा अभाव आहे। आज चर्चा झाली तुमची, नेमकी काय चर्चा झाली? महाराष्ट्र शासनानं मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठे मोर्चे निघाले तेव्हा मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये या दोन्हीही सरकारमध्ये मराठी माणसांच्यासाठी आणि मराठी विद्यार्थ्यांच्यासाठी सारथी ही संस्था स्थापन केली। याचे शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते जून 2024 पासून ते या जून जवळजवळ 1 वर्षभर पैसे आलेले नाहीत आणि पैसे न आल्यामुळं विद्यार्थ्यांची फार मोठी कुचंबणा होते। आजही जर बघितलं तर माझ्याकडं जे त्यांनी परिपत्रक दिलेलं आहे ते साधारणपणे 20 मे 2025चं आहे। म्हणजे सरकारच्या आर्थिक वर्षाला 31 मार्च किमान 31 मार्च 2025ला हे पैसे ट्रेझरीमध्ये जमा व्हायला पाहिजे होते, पण सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता मला असं वाटतं की सरकार आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे हे पैसे विलंबित दिलेले आहेत। पण आमचं असं मत आहे की मराठी मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे पैसे ताबडतोब द्या। आज आम्ही या ठिकाणी कुलकर्णी मॅडम म्हणून जे आहेत यातले प्रमुख आहेत त्यांना आम्ही भेटलो की अशा प्रकारची दिरंगाई आम्हाला चालणार नाही, हा मराठी माणसांच्यावर होणारा अन्याय आहे आणि हा आम्ही सहन करणार नाही। त्यांनी साधारणपणे 13 जून 2025पर्यंत सर्व पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करतो असे सांगितलेलं आहे। आपल्याला शब्द दिला आहे, मात्र तो शब्द पाळला गेला नाही तर यापुढची आपली शिवसेनेची भूमिका काय असेल? यापुढं जर काय ते पैसे जर दिले नाहीत तर या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन आम्ही करणार। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।